भारतीय संविधानाचं कलम 19(2) काय आहे? तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आहेत. आणि त्या मर्यादेचे आधार कोणते आहेत? तर एक आहे राज्याची सुरक्षितता राखणे, दुसरा आहे परकीय राष्ट्राशी मित्रत्वाचे संबंध ठेवणे, 3 नंबरचे आहे सभ्यता व नैतिकता, गुन्ह्यास प्रवृत्त करणे, सार्वजनिक सुव्यवस्था, बदनामी आणि न्यायालयाचा अवमान. म्हणजे आपण भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेताना आपण या गोष्टी करू शकत नाही. न्यायालयाचा अवमान करू शकत नाही, कोणाची बदनामी करू शकत नाही, सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणू शकत नाही, कुणाला गुन्ह्यासाठी प्रवृत्त करू शकत नाही किंवा सभ्यता नैतिकता या गोष्टीचं उल्लंघन करू शकत नाही, राज्याची सुरक्षितता धोक्यात आणू शकत नाही आपण. म्हणजे या परकीय राष्ट्राबद्दल आपण काय द्वेष पसरल अशा प्रकारे काय बोलू शकत नाही. अशा प्रकारची बंधनं आहेत आणि ती 19(2) मध्ये आहेत. भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कलम क्रमांक 19(1)A मध्ये आहे.